नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करूयात. ही रोमॅन्टिक कथा आता चांगलीच बहरात आलेली आहे. तर मग चला सुरू करूयात. दुसऱ्या दिवशी कविता आणि निखिल ऑफिसला गेले. रात्रभर विचारांच्या दुनियेत तळमळलेल्या कविताला ऑफिसमध्ये थोडा थकवा जाणवत होता, पण एकदा कामात गुंतल्यावर तिला बरं वाटायला लागलं. निखिल आज घरातून मनाची तयारीच करून आला होता. आज काही झालं तरी कविताला आपल्या मनातील प्रेमाची जाणीव करून द्यायची या उद्देशानं तो कविताच्या जवळ गेला. कविता, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आज संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये भेटशील का? निखिलच्या अशा अचानक प्रश्नामुळं कविता थोडी भांबावली. तिलाही आज निखिलला सगळं सांगायचं होतं, पण निखिल आधी सांगतोय हे पाहून या उद्देशानं ती म्हणाली, हो चालेल, भेटेन मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर. कविताचा होकार ऐकून निखिलच्या चेहऱ्यावर हसू फुललं. रोजच्या सारखं दोघेही टी ब्रेक आणि लंच ब्रेकमध्ये एकत्र होते, पण दोघेही आपापल्या विचारात गढून गेलेले होते. पण एकमेकांशी फक्त कामापुरतंच बोलणं चालू होतं. निखिल संध्याकाळी काय बोलायचंय, कसं बोलायचंय या विचारात गढून गेला होता. तर कविता आज देखील शांत का वागतोय निखिल असं तिला कोडच पडलं होतं. याचं उत्तर तिला संध्याकाळीच मिळणार होतं. त्यामुळे दोघेही ऑफिस सुटायची वाट पाहत होते. ऑफिस सुटायची वेळ जशी जवळ येत होती तशी निखिलच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. मनात काय काय बोलायची याची उजळणी चालू होती. आज काही करून त्याला कविताला सगळं सांगायचं होतं. आपण तिच्यावर किती प्रेम करतोय हे त्याला पटवून द्यायचं होतं. तिच्यासाठी साऱ्या जगाशी संघर्ष करावा लागला तरी आपली तयारी आहे हे तिला सांगायचं होतं. निखिलला फक्त कविताकडनं होकार हवा होता, बस. संध्याकाळी कविता आणि निखिल कॉफी शॉपमध्ये समोरासमोर बसले होते. दोघांच्या समोर ठेवलेल्या कपातून गरम गरम कॉफीच्या वाफा येत होत्या. बाहेरचं वातावरणही खूपच रोमॅन्टिक झालं होतं. गार वारा सुटला होता. ढगाळ वातावरणात मधूनच विजा चमकत होत्या. पावसाचं वातावरण झालं होतं. क्षणात पाऊस चालू होईल असं वाटत होतं. अशा वातावरणात गरमागरम कॉफी पिण्याची मजा काही औरच असते. वाफाळलेल्या कपापाशी चाळे करत निखिल शब्दांची जुळवाजुळव करत होता. कविता कॉफीचे घोट घेत खिडकीतून बाहेरचं रम्य दृश्य पाहण्यात गर्क होती. तिला अशा अवकाळी पडणाऱ्या पावसात भिजायला खूप आवडायचं. आजही तिची याच पावसात भिजण्याची पूर्ण इच्छा दाटून येत होती. तिचे आतुर डोळे पावसाची वाट पाहत खिडकीतून बाहेर झेपावत होते. बाहेर लोकांची धावपळ वाढली होती. क्षणात विजेचा कडकडाट झाला आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी धर्तीवर आदळायला सुरुवात केली. कविताचे आतुर डोळे पडणाऱ्या पावसाने आपले तहान भागवून घेत होते. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता, तसाच पाऊस निखिलच्या मनातही कोसळत होता. बाहेर पाण्याचा पाऊस तर निखिलच्या मनात विचारांचा पाऊस चांगलाच जोर धरत होता. बराच उशीर झाला, निखिल काहीच बोलत नाही हे पाहून कविता म्हणाली, काय रे निखिल, कसला विचार करतोयस इतका? काहीतरी बोलणार होतास तू, मग बोल की. नको इतका विचार करूस, असेल ते बिनधास्त बोल. कविताच्या या बोलण्यानं भानावर येत निखिल हिम्मत करून म्हणाला, कविता, तुला आठवतं परवा तू मला एक प्रश्न विचारला होतास की तुझी कुणी गर्लफ्रेंड आहे का म्हणून? हो हो विचारला होतास, आणि तू म्हणाला होतास की तिचं लग्न झालंय आणि तरीही ती तुला आवडते, पण तुझी बोलायची हिंमत होत नाही, होय ना? आहे माझ्या लक्षात. तिच्याविषयी काही सांगणार आहेस का? निखिलच्या बोलण्याला मध्येच थांबवत कविताने प्रश्न केला. हो, तिच्याविषयीच बोलायचंय, पण तुला आठवतं का मी तुलाही एक प्रश्न विचारला होता, पण त्याचं तू अजून उत्तर दिलं नाहीस. निखिलने कविताच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला. या प्रश्नानं मात्र कवितानं आपली नजर खाली केली. कविताला माहीत होतं तरी थोडा विचार केल्यासारखं करत कविता म्हणाली, कोणता प्रश्न रे? निखिल थोडासा हसला आणि म्हणाला, हेच की जर तू माझ्या मैत्रिणीच्या जागी असतीस तर, आणि आयुष्याच्या या वळणावर तुझी साथ मी मागितली असती तर आली असतीस का तू सगळं सोडून माझ्यासोबत? पण याचं उत्तर मी आधीच दिले ना, तू डायरेक्ट तिलाच विचार म्हणून, कारण तिचं आणि माझं उत्तर वेगवेगळं असू शकतं. कविता निखिलकडे पाहणं कटाक्षानं टाळत होती, कारण तिला माहीत होतं की निखिलच्या डोळ्यात पाहून बोलणं कठीण आहे. पण मला तिचं उत्तर नको आहे, मला तुझं उत्तर हवं आहे, निखिल थोडासा कळवळत म्हणाला. म्हणजे मला समजलं नाही तू काय बोलतोयस ते, कपाळाला आठ्या आणत कविता म्हणाली. हे बघ कविता, आता जास्त गुंता वाढवण्यात अर्थ नाही. मला माहीत आहे की मला जे सांगायचे ते तुला पूर्णपणे माहीत आहे.
तरी तू ते माझ्याकडून ऐकायची इच्छा असेल. मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू सो मच. काय? हे काय बोलतोयस तू निखिल? तुला तरी कळतंय का? अरे, माझं लग्न झालंय, माझ्या माघारी माझा संसार आहे, हे सगळं माहीत असूनही तू असं कसं बोलू शकतोस? कविता अगदी डोळे मोठे करून निखिलवर गरजत होती. निखिल जे बोलतोय याचा तिला राग आला नव्हता, पण आपल्या तोंडातून होकार बाहेर पडेल याची तिला भीती वाटत होती. कारण एक लग्न झालं असताना नवरा सोडून असं दुसऱ्या व्यक्तीत गुंतणं योग्य की अयोग्य या द्वंद्वातून ती अजून बाहेर पडली नव्हती. बाहेर पावसाचा जोर आता चांगलाच वाढला होता. गरजणाऱ्या पावसाच्या आवाजात कविताचा आवाजही मिसळत होता. कविताला चिडलेलं पाहून निखिलला थोडी भीती वाटली, पण आज काय होईल ते होईल म्हणून निखिलनं कविताला शांत करत म्हटलं, कविता, तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण तरी मी काय करू सांग ना. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू माझ्या काळजात उतरलीस ग. जसा जसा तुझा सहवास मिळत गेला मी अजूनच तुझ्यात गुंतत गेलो. मला माहित आहे तुझं लग्न झालंय, तुझा नवरा आहे, संसार आहे, तरीही माझं मन तुझ्याशिवाय जगायला तयार होत नाही. मी जे वागतोय ते समाजाच्या दृष्टीने भलेही चुकीचं असेल, पण मी खरं प्रेम करतो तुझ्यावर. तू काळजी करू नको, मी तुला त्रास वगैरे काही देणार नाही. तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्यास तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस. तुझ्यासाठी मी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी. मी आयुष्यभर तुझी वाट पाहीन. फक्त तू एकच सांग, करशील का माझा स्वीकार? निखिल मन भरून बोलत होता. इतके दिवस मनात साठवलेल्या भावनांना आज वाट मिळाली होती. रोज विचार करायचो तुला सांगावं की तू आवडतेस म्हणून, पण भीती वाटायची तुला गमावण्याची. ठरवलं होतं की तुला कधीच काही सांगायचं नाही, असंच आयुष्यभर प्रेम करत राहायचं तुझ्यावर. पण दिवसेंदिवस तुझा विरह सहन करणं अशक्य होत होतं. तू आवडलीस आणि माझं जीवनच बदलून गेलं. आजकाल तर असं वाटायला लागलं की तू नेहमी मला पाहत असतेस. घरी, बाहेर, ऑफिसमध्ये नेहमी तुझा सहवास हवासा वाटतो. आयुष्यातलं खरं प्रेम एकदाच होतं म्हणतात ना, ते झालंय माझं तुझ्यावर. प्रेम करूनही ते व्यक्त न करता जगण्याला काय अर्थ आहे, म्हणून मी सगळं सांगून टाकूया असं ठरवलं. असं मन मारून जगण्यापेक्षा तुझ्यापुढे एकदा मन मोकळं करायचं होतं. सांग ना, करशील माझ्या प्रेमाचा स्वीकार? भारावलेल्या निखिलच्या डोळ्यात पाहत कविता कितीतरी वेळ तशीच बसून होती. आपल्या नशिबाची तिला कीव वाटत होती. जर निखिलचं प्रेम माझ्या आयुष्यात येणार होतं तर मग विनोद नावाचा डोंगर का रचला देवानं माझ्या नशिबात? हा डोंगर पार करणं म्हणजे खूप संघर्ष करावा लागणार होता. निखिलच्या डोळ्यातील प्रेम आणि त्याच्या शाब्दिक भावना ऐकून ती पूर्ण भारावून गेली. तसं तडक उठावं आणि निखिलच्या मिठीत पडावं असं तिला वाटत होतं. जर ती अनमॅरिड असती तर एव्हाना तिनं निखिलला आपलं सर्वस्व बहाल केलं असतं, कारण इतक्या दिवसांच्या निखिलच्या सहवासातून ती त्याला चांगलंच ओळखू लागली होती. तिच्याही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी निखिल प्रेम होतंच तिचं निखिलवर. ते व्यक्त करताना मात्र मर्यादा येत होत्या, या समाजाने तिच्यावर लादलेल्या लग्न नावाच्या मर्यादा. कविताचे डोळे पाणावले होते. काय निर्णय घ्यायचा हे तिला कळतच नव्हतं. आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी तिनं निखिलवरची आपली नजर काढून बाहेर खिडकीतून कोसळणाऱ्या पावसावर फिरवली. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. असं वाटत होतं की ढगांच्या डोळ्यातील अश्रू ह्या पावसाच्या रूपानं बाहेर पडतायत. कविताला हे वाटू लागलं की जावं असंच उठून बाहेर आणि चिंब भिजावं. डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी पावसापेक्षा उत्तम मार्ग कोणता आहे? मनसोक्त रडून घ्यावं आणि मोडून टाकाव्या साऱ्या मर्यादा. आपण स्वतंत्र आहोत आपल्या जीवनाचा निर्णय घेण्यासाठी, का म्हणून मन मारून जगायचं? निखिल सारखं प्रेम मिळत असेल तर सोडून द्यावं का आपल्या नशिबात बांधलेल्या नवऱ्याला? जावं का निखिल सोबत नवीन जीवनाच्या वाटेवर? कविताच्या मनात आता विचारांचा डोंगर वाढला होता. ती आपल्या तंद्रीत एकटक बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बसून होती. तिला तसं विचारात पडलेलं पाहून निखिल म्हणाला, काय ग कविता, इतका का विचार करतेस? मला माहित आहे तुझ्यासाठी हा निर्णय सोपा नाही. तू निवांत विचार करून सांगितलंस तरी चालेल. तसंही माझी तुझ्यावर कसलीच जबरदस्ती नाही, त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नकोस. माझ्या मनात आहे ते मी बोललो. माझं मन हलकं झालं, बस. आता मला तुझ्या निर्णयाची आयुष्यभर वाट पाहायची तयारी आहे. निखिलच्या अशा बोलण्यानं कविता मात्र आतून पार तळमळत होती. तिचं मन तिला निखिलचं प्रेम स्वीकारण्यासाठी भाग पाडत होतं. मोठ्या कष्टानं तिनं आपल्या मनाच्या भावना रोखून धरल्या. अजून थोडा वेळ जरी आपण इथे थांबलो तर आपण नक्कीच निखिलच्या गळ्यात पडणार हे तिला ठाऊक होतं. ती जास्त चलबिचल होत होती. तिच्या हृदयाची धडपड आता चांगलीच वाढली होती. तेवढ्यात कविताचा फोन वाजला.
स्क्रीनवर अनोळखी नंबर उमटला होता. कविता सहसा अनोळखी नंबर उचलत नव्हती, पण या फोनच्या निमित्तानं तरी स्थिर होईल मन या उद्देशानं तिनं फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? हो, ओळखते की, माझे मिस्टर आहेत ते. पण आपण कोण बोलताय? काय? कविता सीटवरून उठून उभी राहिली आणि तिचे डोळे मोठे झाले. आवाजाचा कापरा झाला. घाबरलेल्या आवाजात ती बोलत होती. कुठे? कधी म्हणजे आपण कुठे आहोत ते? हो, मी पोहोचतो. तुम्ही प्लीज लवकर दवाखान्यात न्या त्यांना. एवढं बोलून कवितानं फोन ठेवला. तिची अवस्था पाहून वाटत होतं नक्की काहीतरी झाले. घाबरलेल्या कविताला पाण्याचा ग्लास देत निखिल म्हणाला, काय झालं? कुणाचा फोन होता? तोंडावरचा घाम पुसत कविता म्हणाली, माहीत नाही, पण मला गेलं पाहिजे निखिल. विनोदच्या पुढच्या नाक्यावर अपघात झालाय. त्याला इथे जवळच्या दवाखान्यात घेऊन जात आहेत. मला गेलं पाहिजे. असं म्हणत तिने आपली बॅग उचलली आणि कशाचाही विचार न करता बाहेर धावत गेली. धावत जाणाऱ्या कविताला पाहून निखिल ओरडला, अगं कविता थांब, बाहेर पाऊस आहे, मी सुद्धा येतो. पण त्याचं हे वाक्य ऐकायला कविता थांबली होती कुठे? एव्हाना ती रस्त्याच्या बाहेर पोहोचली होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची फिकीर न करता ती दवाखान्याच्या दिशेनं धावत निघाली होती. तर मित्रांनो, हा होता आपल्या या कवितेचा, आपल्या या हिरोईनचा तिसरा पार्ट. तुम्हाला तिची ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. आणि आतापर्यंत जे काही घडलंय त्यावर तुमचं मत काय हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि याच्याही पुढचा भाग लवकरच येतो हेही लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.